हॅलो नमस्कार, मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आली आहे कटला फिश करी। तर त्याच्यासाठी मी अशा प्रकारे साहित्य घेतले आहे। टमॅटो, कांदा, 5 ते 6 मिरच्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर आणि ओला नारळ घेतला आहे छोटासा। तर त्याचं मी वाटण करून घेणार आहे। आधी मी खोबरं वाटणार आहे, कारण की ते जाडसर राहतं म्हणून। तर अशा प्रकारे माझी पेस्ट तयार करून घेतली आणि मी ते वाटण एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि जे नंतरला आपण वाटणाचं म्हणजे मिक्सरचं भांडं नंतरला त्याच्यात पाणी टाकायचं आणि ते आपल्याला रस्स्यामध्ये टाकून घ्यायचं। मग अशा प्रकारे मी एक भांडं घेतलं, त्याच्यात तेल टाकले 3 चम्मच आणि आपल्याला जेवढा मसाला हवा म्हणजे ग्रेव्हीला आपल्या रश्श्यासाठी तेवढा मी मसाला टाकून घेणार। मला पातळच हवं होतं, कारण की आम्हाला भातासोबत खायचं होतं म्हणून। तर अशा प्रकारे मी त्याला टाकून थोडंसं फ्राय करून घेणार आहे। मग नंतरला त्याच्यात सुके मसाले टाकणार आहे, धना पावडर 2 चम्मच टाकणार आहे, तिखट लाल मसाला टाकणार आहे कलरवाला आणि हळद टाकणार आहे 1 चम्मच आणि माझ्याकडे फिश करी मसाला होता तो टाकला। त्याच्यानंतरला 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे आणि तिखा लाल मसाला होता माझ्याकडे, आपला तिखा लाल मसाला आहे तो टाकून घेणार आहे 1 ते 1.5 चम्मच। तर अशा प्रकारे मी सर्व सुके मसाले टाकून त्याला हलवून घेणार आहे चांगलं आणि थोडंसं आपलं लागायला नको म्हणून जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेतलेलं ते पाणी त्याच्यात थोडंसं टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे थोडीशी मी ग्रेव्ही हलवून घेणार आहे आणि आपल्या टोपाला लागू नये म्हणून ते स्लो गॅसवरच करून घ्या, फास्टमध्ये करू नका, नाही तर ते पूर्ण टोपाला लागून जाईल। तर अशा प्रकारे मी थोडंसं पाणी टाकून पुन्हा हलवून घेतलं त्याला आणि थोडंसं कढी येऊपर्यंत शिजवून घेतलं। अशा प्रकारे त्याच्यात जेवढं मला जेवढं रस्सा आवडता तेवढं पाणी टाकून घेतलं आणि मी नंतरला थोडंसं अजून टाकणार आहे, पण अंदाजे थोडंसं टाकून घेतलं आणि त्याला थोडंसं कढी येईल असं थोडंसं फास्टवर कढ आणून दिला। मग नंतरला त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतल्यानंतरला थोडंसं त्याला कढ येऊन देणार आहे। कढ काढा मस्तपैकी आणि नंतरला जी कटराची मी डोकं ठेवली होती ती डोकी मी त्यात टाकून घेणार आहे आणि थोडंसं हलवून त्याला वाफेवर शिजवून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी टाकून त्याला चांगलं हलवून घेणार आहे, म्हणजे मसाला आपला त्याला लागला पाहिजे आणि मला त्याच्यात पाणी होतं म्हणून मी 1 ग्लास पाणी टाकून दिलं। तर अशा प्रकारे मी ते मिक्स करून त्याला झाकण ठेवून वाफेवर शिजवून देणार आहे। तर अशा प्रकारे वाफेवर शिजवून झाल्यानंतरला मग त्याच्यामध्ये मला आंबट थोडंसं पाहिजे होतं म्हणून मी कैरी टाकली। तुमच्याकडे कोकम असेल तर कोकम टाका, नाही तर चिंच टाका। तर मी कैरी टाकून ते मस्त थोडंसं शिजून दिलं। तर अशा प्रकारे माझा कटरा फिशचा रस्सा तयार आहे। बघा तुम्हाला कशी वाटली रेसिपी, आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा। धन्यवाद।